जगद्गुरु तुकोबाराय एका अभंगामध्ये त्यांनी असं सांगितलं, मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, आम्हा विष्णुदासा सुलभ तो, अवघाची संसार किरा ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणोनिया, पुराणी उपदेश साधन उद्भट, आम्हा सोपी वाट वैकुंठीची, तुका म्हणे जना सकळा सहित, घेऊ अखंडित प्रेम सुख. तुकोबाराय सांगतात, अरे चांगले चांगले मुनी संसाराला भिले आणि ते जे वैकुंठात जाऊन बसले ते आता आम्हाला परत यायचं नाही. हा संसार काय आमच्याच्यानं होण्यासारखा नाही. कितीही केलं तरी हे संसारात कमी पडतच. तुम्ही 2 मजली घर बांधा तरी गज मात्र उघडेच ठेवते. आमचं पोट भरत नाही. महाराजांनी सांगितलं कपाटाचं दार लागत. बर एवढ्या साड्या आहे की कपाटाचं दार लागत नाही, याच्यात सुख अजिबात नाही. पण संक्रांतीच्या दिवशी शेजारची नवीन वेगळी दिसा बास 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 झेंडू बामच किती वाईट आहे. म्हणजे आमच्याकडे भरपूर आहे याचं सुख नाही, आमच्याकडे नेमकं ती एक नाही याचं मात्र दुःख प्रचंड आहे. आणि याच दुःखाला घाबरून मुनी लोक सुद्धा पळून गेले. पण आम्ही विष्णुदास लोक आहेत, आम्हाला हे फार सुलभ आहे. अरे सगळ्या लोकांना घेऊन पांडुरंगाचं नामस्मरण करणे आणि हा संसार तरुण जाणे, अरे आमच्या वाड वडिलांपासून हे सांगत आलेलं आहे. हे सांगणारे जगद्गुरु तुकोबाराय. म्हणून लक्षात घ्या, जो जो आपला संसार करताना त्याला विठ्ठल रूप माने, त्याचा तो संसार ब्रह्मरूप झाल्याशिवाय राहत नाही. आता तुम्ही तुमच्या संसारात राक्षस पाहता, राक्षसी वृत्ती पाहता, ही अशीच आहे, तो तसाच आहे, तो तसाच आहे. मग आपणच जर आपल्या संसारात लोकांकडे पाहताना विठ्ठल स्वरूप पाहणारच नाही तर तो ब्रह्म स्वरूप होईलच कसा. आता तुकोबारायांनी मात्र संसार केला, विठ्ठल म्हणून केला आणि ब्रह्म स्वरूप तो आपोआप झाला. म्हणून या चरित्र कथेमध्ये या दुसऱ्या दिवसातला पहिला बोध हा की जर आपण आपला संसार विठ्ठल स्वरूप मानला की तो ब्रह्म स्वरूप होणार.